वेलकम टू मिनर्व्ह अकॅडमी. आपण आता बघतोय प्रश्नसंच आणि प्रश्नसंच बघतोय ते म्हणजे गव्हर्नर जनरल ह्या टॉपिकवरती किंवा गव्हर्नर जनरल आणि व्हॉइस रॉय या टॉपिकवरती आलेले वेगळ्या वेगळ्या एक्झाम्समधले प्रश्न. आणि आपण नेहमीप्रमाणे हे 10-10 मध्ये बघतोय. 10 मध्ये बघायचं कारण हे की आपण फक्त प्रश्न वाचून उत्तर बघत नाही, तर आपण प्रश्नाशी संबंधित इतर सगळी माहिती, पर्यायांशी संबंधित इतर सगळी माहिती असं बघत आहोत. त्यामुळे आपण 10-10 मध्येच आपण नेहमीप्रमाणे स्प्लिट करतोय. तर हा गव्हर्नर जनरल या टॉपिकवरचा आहे आणि आपण 1 ते 10 प्रश्न हा गव्हर्नर जनरलवरचा पहिला प्रश्नसंच आहे. त्यामुळे आपण हा 1 ते 10 प्रश्न यामध्ये बघणार आहोत. तर आपण सुरू करूया आपला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे? तर आपला पहिला प्रश्न आहे की पहिला प्रश्न काय आहे? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहेत? आणि आपले पर्याय काय आहेत? लॉर्ड माउंटबॅटन, सी राजगोपालचारी, राजेंद्र प्रसाद आणि वॉरन हेस्टिंग्स. आता आपला प्रश्न जर बघितला तर आपल्याला पहिले कोण पाहिजेत? भारतीय गव्हर्नर जनरल पाहिजे आहेत. आता पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, तर पहिले भारतीय काय झाले? तर जेव्हा आपल्याला भारत स्वतंत्र झाला तेव्हा जे आपले शेवटचे व्हॉइसरॉय होते ते कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन होते. हे माउंटबॅटनच भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. त्यामुळं स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहे? तर लॉर्ड माउंटबॅटन आहे. पण आपल्याला काय विचारले? पहिले भारतीय कोण आहेत? तर लॉर्ड माउंटबॅटन यांच्यानंतर सी राजगोपालचारी, ज्यांना काय म्हणत होते? राजाजी पण म्हणत होते. तर हे सी राजगोपालचारी हे भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल बनलेले आहेत. स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल आहेत आणि हे शेवटचे पण आहेत. पण आपला जो प्रश्न आहे की पहिले भारतीय पाहिजे, तर लॉर्ड माउंटबॅटन काय पहिले भारतीय तर नाही आहेत. पहिले भारतीय कोण झालं मग? सी राजगोपालचारी. त्यामुळे आपले स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहेत? तर सी राजगोपालचारी. हा जर प्रश्न आपल्याला असा विचारला असता की स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण, तर याचं उत्तर लॉर्ड माउंटबॅटन आलं असतं. किंवा हा जर प्रश्न असा विचारला असता की भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण, तर त्याचं उत्तर पण सी राजगोपालचारी आलं असतं. पहिले भारताचे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन, पहिले भारतीय सी राजगोपालचारी आणि शेवटचे गव्हर्नर जनरल पण सी राजगोपालचारीच आहेत. तर आता आपण बघू प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? तर 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर डॅश डॅश यांचा खून केला. आणि आपले पर्याय काय आहेत? लॉर्ड मेयो, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलेस्ली आणि लॉर्ड लिटन. आता हे सगळे चारीचे चारही गव्हर्नर जनरलची नावं आहेत आणि आपल्याला काही गव्हर्नर जनरल महत्त्वाचे आहेत, तर हे चारही महत्त्वाचे आहेत. आता कोणाचा खून झाला आहे? तर 1872ला खून झालेला आहे. कोणाचा झालेला आहे? आता लॉर्ड मेयो हा एकच भारतीय गव्हर्नर जनरल आहे ज्यांचा भारतामध्ये खून झालेला आहे. प्रयत्न बऱ्याच जणांचे झाले, पण खून मात्र फक्त या लॉर्ड मेयोचा झालेला आहे. लॉर्ड मेयो कशाविषयी प्रसिद्ध आहे? तर जनगणना सुरू करण्यासाठी लॉर्ड मेयो प्रसिद्ध आहे. आणि लॉर्ड मेयो एकच गव्हर्नर जनरल आहे ज्यांचा खून झालेला आहे. तर पदावरती असताना भारतामध्ये खून झालेला हे एक गव्हर्नर जनरल आहे, एकमेव आहे लॉर्ड मेयो. आणि 1872 मध्ये अंदमानच्या बेटावर खून झाला. शेर अली नावाच्या एका व्यक्तीने यांचा खून केला होता. आणि हे लॉर्ड मेयो अंदमानला भेटीला गेले होते, तुरुंग भेटीला, तर तेव्हा यांच्यावरती हा खुनी हल्ला झाला होता. त्यामुळे लॉर्ड मेयो एकच गव्हर्नर जनरल आहे ज्यांचा पदावर असताना भारतामध्ये खून झालेला आहे. प्रयत्न बऱ्याच जणांचे झाले, पण खून मात्र फक्त लॉर्ड मेयोचा झालेला आहे. त्यानंतर आपण बघू तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न काय आहे? तर भारताची राजधानी कलकत्ता येथे नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. तर भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेली. एकतर भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला कधी गेली? तर ती गेली 1911 साली. आता त्या काळामध्ये 1911 सालामध्ये आपले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन हे खूप आधी होऊन गेलेले आहेत. त्यामुळे जर समजा आपल्याला गेस जर करायचा जरी झाला तरी गेस आपण ह्या दोन मधलाच केला पाहिजे. म्हणजे जर समजा आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 100% माहीत नसेल, जर आपण गेस करणार असू, तर आपल्याला गेस करताना पण जरा थोडंसं लॉजिक लावायचं असतं. तर लॉर्ड लिटन आणि रिपन हे खूप आधी होऊन गेलेले आहेत. तर आपलं 2 पैकी एक उत्तर येणार आहे. हार्डिंग्स येणार आहे किंवा लॉर्ड चेम्सफोर्ड येणार आहे. आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर काय आहे? तर लॉर्ड हार्डिंग्स सेकंड आहे. कारण आधी एक लॉर्ड हार्डिंग होऊन गेलेला आहे, पण हा लॉर्ड हार्डिंग जो सेकंड आहे
त्याच्या कार्यकाळामध्ये भारताची राजधानी ही कलकत्त्यावरून दिल्लीला नेली होती 1911 साली. त्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर लॉर्ड हार्डिंग्सच्या काळामध्ये आपली राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला गेली. त्यामुळं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 लॉर्ड हार्डिंग्स सेकंड कारण आधी पण एक लॉर्ड हार्डिंग्स नावाचा हार्डिंग्स होऊन गेलेला आहे. त्यामुळे हा लॉर्ड हार्डिंग्स सेकंड आहे. तर हा झाला प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य संस्था डॅश डॅशने सुरू केल्या आणि आपले पर्याय काय आहेत? लॉर्ड रिपन, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड माउंटबॅटन आणि लॉर्ड क्लाइव्ह. आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असं म्हटलं जातं हे लॉर्ड रिपनला म्हणलं जातं. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन. आता लॉर्ड रिपन आणि लिटन हे जरा दोन समान वाटणारे आहेत. यांचा कार्यकाल पण एका पाठोपाठ एक असा आहे. यामध्ये लक्षात हे ठेवायचं की लॉर्ड लिटन आहे तो वाईट आहे. म्हणजे जर समजा त्या काळातल्या काही वाईट घडामोडी असतील तर त्या लिटनने केलेल्या आहेत असं समजायचं आणि रिपनने मात्र चांगल्या घडामोडी केलेल्या आहेत. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था ही एक चांगली टप्पा होता. त्यामुळं तो लॉर्ड रिपनने केलेला आहे. लॉर्ड माउंटबॅटन हा खूप शेवटच्या भारत स्वतंत्र होण्याच्या काळाचा गव्हर्नर जनरल आहे. त्यामुळं एवढ्या उशिरा भारतात स्थानिक स्वराज्य संस्था आलेल्या आहेत. लॉर्ड कॉर्नवॉलिसचं जास्तीत जास्त लक्ष हे आपल्या मिलिटरी एक्सपान्शनवरती होतं. जास्तीत जास्त सत्ता विस्तार करण्यामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस हा गुंतलेला होता. लॉर्ड कॉर्नवॉलिसने खूप जास्त सुधारणा पण केलेली आहे ज्याला आपण कॉर्नवॉलिस कोड असं म्हणतो. पण याचं जास्तीत जास्त लक्ष हे सत्ता विस्तार किंवा त्यांची स्थिती मजबूत करण्यावरतीच होतं. आणि लॉर्ड क्लाइव्ह हा एकदम सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे वॉरन हेस्टिंग्सच्या आधीच्या काळामध्ये पण होता आणि तेव्हा त्यांचं लक्ष हे फक्त युद्ध किंवा याच्यावरतीच होतं. त्यामुळे तिथं काही स्थानिक स्वराज्य संस्था सुरू होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे आपला एकच पर्याय लॉजिकल राहतो लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हणतात. आणि लॉर्ड रिपन हा चांगला होता. लॉर्ड लिटन हा वाईट होता. म्हणजे त्या काळातल्या जर वाईट घडामोडी आल्या तर त्या लिटन असतील आणि चांगले असतील तर त्या रिपन असतील. हे जरा थोडंसं लॉजिकली लक्षात ठेवायचं आहे. तर हा झाला प्रश्न क्रमांक 4. आता आपण बघू प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय आहे? भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने अवलंबले होते? आणि आपले पर्याय काय? लॉर्ड वेलेस्ली, दुसरा पर्याय आहे लॉर्ड कर्झन, तिसरा पर्याय आहे लॉर्ड डलहौसी आणि चौथा पर्याय आहे लॉर्ड हेस्टिंग्स. आता संस्थाने खालसा करणं म्हणजे लॉर्ड डलहौसी हे समानार्थी आहे. त्यामुळे इथं आपलं उत्तर आहे लॉर्ड डलहौसीचं आहे. लॉर्ड डलहौसी आणि संस्थाने खालसा करणं हे समानार्थी असल्यासारखं आहे. म्हणजे लॉर्ड डलहौसीने संस्थान सगळ्यात पहिल्यांदा काही लॉर्ड डलहौसीने केलं नव्हतं, त्याच्या आधी पण केले होते. त्यामुळे सुरुवात डलहौसीने केलेली नाही आहे. पण डलहौसीने त्याला खूप वेगळ्या लेवलवरती लिहून ठेवलं होतं. त्याने इतकी संस्थानं खालसा केली. त्याचाच एक महत्त्वाचा आउटपुट काय झालं तर 1857चा उठाव झाला. त्यामुळे लॉर्ड डलहौसी आणि संस्थाने खालसा हे जरा समानार्थी असल्यासारखंच आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 आहे लॉर्ड डलहौसी. आता जे इतर पर्याय आहेत यामध्ये लॉर्ड वेलेस्ली म्हणजे काय येतं तर लॉर्ड वेलेस्ली म्हणजे तैनाती फौजा येतं. तैनाती फौजा म्हणलं की लॉर्ड वेलेस्ली. म्हणजे जसं लॉर्ड डलहौसी आणि संस्थाने खालसा हे समानार्थी असल्यासारखंच आहे तसं लॉर्ड वेलेस्ली आणि तैनाती फौजा हे समानार्थी असल्यासारखं आहे. आणि लॉर्ड कर्झनची सगळ्यात महत्त्वाचे काय आहे तर लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी. लॉर्ड कर्झन हा खूप हुशार व्यक्ती पण होता आणि भारताविषयीचा खूप अभ्यास पण होता. पण लॉर्ड कर्झनने काय केलं तर बंगालची फाळणी पण केली होती. तर हे झालं आपलं की आपल्याला काय विचारले तर संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी अवलंबलं तर लॉर्ड डलहौसीने अवलंबलं होतं. त्यानंतर आता पुढचा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828ला नेमले? आता इनाम कमिशन कोणी नेमली आणि त्याचं इथं साल दिलेलं आहे 1828ला. म्हणजे आपल्याला साधारण काय पाहिजे की 1828च्या आसपास किंवा 1828लाच भारताचा गव्हर्नर जनरल कोण आहे हे याची आपल्याला माहिती पाहिजे. आणि कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन नेमले तर आपण पर्याय वाचू लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड हेस्टिंग्स, लॉर्ड वेलेस्ली आणि लॉर्ड मेयो. 1828 साली भारताचा गव्हर्नर जनरल कोण असू शकतो तर लॉर्ड विल्यम बेंटिक. 1829ला सतीबंदीचा कायदा झाला हे आपल्याला माहिती आहे तेव्हा हा गव्हर्नर जनरल होता. त्यामुळे हे एक आपलं महत्त्वाचं उत्तर असू शकतं. लॉर्ड हेस्टिंग्स, लॉर्ड वेलेस्ली हे तैनाती फौजांसाठीचा आहे. म्हणजे तो आधीच्या काळातला आहे. म्हणजे 1800च्या आधीच्या काळातला आहे जेव्हा हे टिपू सुलतान वगैरे यांची युद्ध चालू होती तेव्हाचा लॉर्ड वेलेस्ली आहे. त्यामुळे लॉर्ड वेलेस्ली 1828पर्यंत असणार नाही. त्यामुळे आपला हा एलिमिनेट होईल. आणि लॉर्ड मेयो
लॉर्ड मेयोचा खून झालेला आहे आणि जनगणना म्हणजे साधारण 1870च्या आसपास तो होता, त्यामुळे 1828ला पण तो येणार नाही. आता हे आपण का बघतोय तर हे जरा थोडेसे जेव्हा आपल्याला माहिती नसेल आणि किंवा आपल्याला थोडीशी माहिती असेल तर तेव्हा हे लॉजिक लावणं झालं, तर हे लॉजिक लावणं आहे. म्हणजे भलेही समजा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर थेट माहीत असेल की कोणी इनाम कमिशन नेमलं होतं, पण हे प्रश्न जरी समजा थेट माहीत असेल तरी दुसरा एखादा प्रश्न येईल जिथं मग हे असे लॉजिक लावायचे आहेत की लॉर्ड मेयो नंतरच्या काळातला आहे. त्यामुळे जर समजा आपल्याला काहीच माहीत नसेल तर आपल्याला हे माहीत असेल की लॉर्ड वेलेस्ली आधीच्या काळातला आहे, लॉर्ड मेयो नंतरच्या काळातला आहे 1828च्या. त्यामुळे जर आपल्याला समजा गेस जर करायचं झालं तर आपल्या ह्या पहिल्या दोनमधलाच गेस केला पाहिजे. म्हणजे गेस हा तिसरा किंवा चौथा हा गेसच झाला नाही पाहिजे या प्रश्नाच्या बाबतीत. तर इनाम कमिशन 1828ला कोणी नेमलेला आहे तर 1829ला हा गव्हर्नर जनरल होता आणि यानेच हे इनाम कमिशन नेमलेलं आहे, लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि लॉर्ड विल्यम बेंटिकचं हे इनाम कमिशन किंवा अजून काही घडामोडी होत्या त्यामध्ये एक लॉर्ड विल्यम बेंटिकचं ध्येय हे होतं की कंपनीची जी आर्थिक घडी होती ती कंपनीची आर्थिक घडी लॉर्ड विल्यम बेंटिकला नीट बसवायचे होते. मग त्याच्याच प्रयत्नाचे भाग म्हणून हा एक इनाम कमिशन पण 1828ला नेमलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर कोण आहे तर लॉर्ड विल्यम बेंटिकने 1828ला इनाम कमिशन नेमलं होतं. आता ह्या झाला प्रश्न 6. आपण बघू प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय आहे तर डॅश डॅशने PWD पब्लिक वर्क डिव्हिजन नावाने एक स्वतंत्र खातेच निर्माण करून हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. आणि कोणी केले तर आपले पर्याय काय आहेत लॉर्ड बेंटिक, लॉर्ड डलहौसी, ग्रँड डफ आणि एल्फिन्स्टन. तर आता पब्लिक वर्क डिव्हिजन काय असतं सार्वजनिक बांधकाम विभाग. तर हे कोणी तयार केलं होतं तर हे तयार केलं होतं लॉर्ड डलहौसीने. लॉर्ड डलहौसीच्या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी मानला जातो. आणि लॉर्ड डलहौसीला मेकर ऑफ मॉडर्न इंडिया आधुनिक भारताचा निर्माता असं पण म्हणतात. तर लॉर्ड डलहौसीच्या काळातल्या काही घडामोडी आहेत. लॉर्ड डलहौसीने जितका परिणाम भारताच्या इतिहासावर केला दुसरा कुठल्याही गव्हर्नर जनरलने केला नाही. एक तर लॉर्ड डलहौसीने खूप सगळी संस्थाने खालसा करण्याचं धोरण अवलंबलं. दुसरं लॉर्ड डलहौसीने शिक्षणाच्या बाबतीत एक वुड्स आयोग लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये आलेला आणि याच्या काही तरतुदी या खूप जास्त म्हणजे ते अजूनही रिलेव्हंट आहे तितक्या त्या महत्त्वाच्या आहेत. तर वुड्स डिस्पॅच हा एक शिक्षणाच्या बाबतीतला आलेला कायदा हा लॉर्ड डलहौसीच्या काळात आला होता. लॉर्ड डलहौसीनेच टेलिग्रॅम जे होतं तार खातं, त्यानंतर पोस्ट आणि रेल्वे या तिन्ही गोष्टी या लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झालेल्या आहेत. आणि त्यानंतर समाज सुधारणेमध्ये एक कायदा आला होता जो काय होता विधवा पुनर्विवाह कायदा. हा विडो रिमॅरेज ॲक्ट पण लॉर्ड डलहौसीच्याच काळात आला होता. आणि त्यानंतर ही एक घडामोड की लॉर्ड डलहौसीने सार्वजनिक बांधकाम खातं पण तयार केलं होतं ज्याला काय म्हणतो आपण PWD पब्लिक वर्क डिव्हिजन. हे खातं कोणी तयार केलं होतं लॉर्ड डलहौसीने. तर त्याचं उत्तर काय मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय कोणी हे स्वतंत्र खाते निर्माण केलं तर लॉर्ड डलहौसीने केलेलं आहे. तर हे झालं लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीचा व्हिडिओ नक्की बघा कारण तो गव्हर्नर जनरलच्या बाबतीत सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावर येतात आणि हा सगळ्यात महत्त्वाचा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी आहे. तर हा झाला प्रश्न क्रमांक 7. आता आपण बघू प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 काय आहे तर लॉर्ड डॅश डॅशने देशभर मिठावर एकसारखा कर लावला. आणि आपले पर्याय काय तर बेंटिक, वेलेस्ली, लिटन आणि कॉर्नवॉलिस. तर आता कोणी देशभर मिठावर एकसारखा कर लावलेला आहे तर याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे लॉर्ड बेंटिकने. आता इथं थेट उत्तर सांगतोय कारण यामध्ये थेट उत्तरच आहे की लॉर्ड बेंटिकनेच देशभर मिठावर एकसारखा कर लावलेला आहे. आणि हा कशाचा एक भाग होता तर लॉर्ड विल्यम बेंटिकचा एक ध्येय होता की कंपनीची आर्थिक घडी नीट बसवणे. त्यामध्ये आपण आधी पण एक प्रश्न बघितला की इनाम कमिशन पण लॉर्ड बेंटिकने आणलं होतं आणि हे देशभर मिठावर एकसारखा कर पण त्याने त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून देशभर मिठावर एकसारखा कर लावला होता. कोणी लावला होता लॉर्ड विल्यम बेंटिक. त्यामुळे विल्यम बेंटिक 1829ला सतीबंदीचा कायदा त्यानंतर इनाम कमिशन आणि हा मिठावर एकसारखा कर असं आपण बघितलं. वेलेस्ली आता दुसरा पर्याय वेलेस्ली कशाचा आहे वेलेस्ली आहे तैनाती फौजाचं. त्यानंतर लिटन काय आहे लिटन व्हाईट आहे. रिपन चांगला आहे लिटन व्हाईट आहे हे जरा थोडंसं लक्षात ठेवायचं. त्यामुळे वर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा लिटनचा आहे किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या थोड्याशा वाईट आहेत ज्या लिटनने केलेल्या आहेत. आणि कॉर्नवॉलिसने खूप जास्त सुधारणा केल्या ज्याला आपण काय म्हणतो कॉर्नवॉलिस
कोड म्हणतो. तर या कॉर्नवॉलिसच्या सुधारणा पण हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण देशभर मिठावर एकसारखा कर कोणी लावला? विल्यम बेंटिकने लावला आणि तो एक आर्थिक घडी नीट बसवण्याचाच प्रयत्नाचा एक भाग होता. तर आता आपण बघू हा झाला 8वा प्रश्न. पुढचा प्रश्न बघू आपण आता की 9वा प्रश्न काय आहे? सप्टेंबर 1816 पेंढारेंना दडपून टाकण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टरची मंजुरी कोणी घेतली? आणि आपले पर्याय काय आहेत? लॉर्ड बेंटिक, लॉर्ड हेस्टिंग्स, ग्रँड डलहौसी आणि लॉर्ड वेलेस्ली. आता हे जर प्रश्न बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत असतं, फक्त आपण काहीतरी थोडंसं फार अनोळखी दिसल्यामुळं त्या प्रश्नाला जरा थोडंसं नजरअंदाज करून टाकतो की आपण त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो. आणि इथं आपल्याला आता हे पेंढाऱ्यांची चळवळ जरी समजा आपल्याला माहीत नसेल किंवा कोर्ट ऑफ डायरेक्टरची मंजुरी वगैरे कोणी घेतले हे माहीत नसेल, पण इथं 1816 लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे? 1816च्या आसपास आपल्या गव्हर्नर जनरल कोण होता हे आपल्याला पाहिजे आहे. भले आपल्याला माहीत नसो की पेंढाऱ्यांची चळवळ दडपण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टरची मंजुरी घेतली होती नवी, पण इथं दिलेलं आहे 1816 दिलेलं आहे. मग आपल्याला काय पाहिजे? 1816चा गव्हर्नर जनरल पाहिजे. त्यामुळं जर समजा इथं त्यांनी वर्ष दिलेलं असेल तर त्या वर्षाचा गव्हर्नर जनरल शोधायचा आहे. एखादी आपल्याला तिथं जी काही माहिती दिलेली असेल ते माहीत नसेल तरी त्या साधारण वर्षावरून आपल्याला अंदाज लावता येतो. तर 1816चा गव्हर्नर जनरल कोण आहे? तर आता लॉर्ड विल्यम बेंटिक हे आहे का? तर लॉर्ड विल्यम बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला आपल्याला 1829ला हे माहिती आहे. त्यामुळे 1816ला लॉर्ड बेंटिकने हे केले असायची शक्यता कमी आहे, कारण हे लॉर्ड विल्यम बेंटिक नंतरच्या काळामध्ये होऊन गेला. आता लॉर्ड हेस्टिंग्स हे आपलं एक उत्तर असू शकतं. डलहौसी आपल्याला माहिती आहे की तो 1857च्या उठावाच्या आधीचा काही काळ आला होता, त्यामुळं 1816 डलहौसी असायची शक्यता नाही. त्यामुळे हा पण आपला एलिमिनेट होईल. तर आपलं बेंटिक पण एलिमिनेट झालेला आहे, डलहौसी पण एलिमिनेट झालेला आहे. आता लॉर्ड वेलेस्ली आणि लॉर्ड वेलेस्ली तैनाती फौजा म्हणजे कुठला काळ आहे? तर तैनाती फौजा म्हणजे टिपू सुलतान वगैरेच्या आधीचा काळ आहे, म्हणजे हा 1900च्या आधीचा काळ आहे. त्यामुळं 1816 कोण असावं? तर लॉर्ड हेस्टिंग्स हाच असला पाहिजे. हे पण असं पण उत्तर आपल्याला काढता येतं. म्हणजे भले आपल्याला माहीत नसेल की पेंढाऱ्यांची चळवळ काय आहे, समजा आपण पेंढारे नावच नाही ऐकले किंवा कोर्ट ऑफ डायरेक्टरची मंजुरी घेतली होती हे आपल्याला परीक्षेत बसल्यानंतर वाचल्यानंतर जरी कळलं तरी आपल्याला काय माहिती आहे? तर आपल्याला 1816 दिलेलं आहे. मग आपल्याला 1816चा गव्हर्नर जनरल कोण आहे हे आपल्याला माहीत असेल तर त्यावरून उत्तरं काढता येतात. आता भलेही 1816चा एक्झॅक्टली आपल्याला वर्ष माहीत नसतील, पण साधारण आपल्याला काळ तरी माहीत असतो किंवा त्या त्या काळातल्या घडामोडींनुसार आपल्याला तो गव्हर्नर जनरलचा काळ सांगता येतो. जसं की आता विल्यम बेंटिकचा काळ किती साली आला आणि किती साली गेला हे माहीत नसेल, पण 1829ला सतीबंदी केल्या म्हणजे तो त्याच्या आसपास आहे. डलहौसी 1857च्या उठाव होण्यामध्ये डलहौसीचा एक महत्त्वाचा रोल होता, त्यामुळे डलहौसी त्याच्या आधीच आहे. वेलेस्ली तैनाती फौजा आहे, आणि तैनाती फौजा म्हणजे जेव्हा तेव्हाचा काळ आहे जेव्हा ब्रिटिश आपली सत्ता वाढवण्याच्या प्रयत्नात होते, जेव्हा टिपू सुलतान किंवा नंतरच्या काळामध्ये ह्या तैनाती फौजा आलेल्या आहेत. त्यामुळं टिपू सुलतानच्या काळामध्ये ह्या लॉर्ड वेलेस्ली असला पाहिजे. टिपू सुलतानचा मृत्यू 1799ला झालेला आहे, त्यामुळं वेलेस्ली पण उत्तर येणार नाही. 1816 1816साठी कोण राहिलं? लॉर्ड हेस्टिंग्स राहिला, आणि त्यामुळे आपले उत्तर लॉर्ड हेस्टिंग्स झालेलं आहे. मग आपल्याला काय कळलं की पेंढाऱ्यांना दडपून टाकण्यासाठी कोणी मोहीम हाती घेतली? तर लॉर्ड हेस्टिंग्सने घेतली. त्यानंतर आता पुढचा प्रश्न क्रमांक 10 या प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न, आणि काय आहे? तर वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलखात कोणी सामील करून घेतले? आणि आपले पर्याय काय आहे? तर लॉर्ड डेलहौसी, लॉर्ड डफरिन, लॉर्ड लॉरेन्स आणि सर ॲशले एडन. आता वरचा ब्रह्मदेश आहे त्याचं जे सामील करून घेणं आहे हे झालेलं आहे 3ऱ्या अँग्लो बर्मा युद्धामध्ये, आणि ते झालेलं आहे लॉर्ड डफरिनच्या काळामध्ये. तर त्याचं उत्तर काय आहे मग? की वरच्या ब्रह्मदेशाला म्हणजे अप्पर बर्माचं ॲनेक्सेशन जे झालेलं आहे ते कोणाच्या काळात झालेलं आहे? लॉर्ड डफरिनच्या काळामध्ये झालेलं आहे. इथे एक लॉर्ड डेलहौसी हे एक उत्तर जरा थोडंसं वाटवू शकतं, कारण आपल्या डोक्यात असंच असतं की लॉर्ड डेलहौसीने बरेच क्षेत्र, बरेच भूभाग, बरेच संस्थानं खालसा करून घेतलेले आहेत, सामील करून घेतलेले आहे, त्यामुळे हे पण घेतलेलं असू शकतं असं वाटू शकतं. मात्र हे घेतलं आहे कोणाच्या काळात? तर लॉर्ड डफरिनच्या काळात घेतलेलं आहे. हा डफरिनच्याच काळामध्ये, आता हा डफरिनचा कार्यकाल किती आहे? तर डफरिनच्या काळामध्ये आपल्याला
हे माहिती आहे की 1885ला काँग्रेसची स्थापना झालेली, तेव्हा आपल्या गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीन होता, म्हणजे त्याच्या आसपासचा हा काळ आहे. तर आपल्याला एक गोष्ट मात्र जरा थोडीशी माहीत असावी की एखादी खूप महत्त्वाची घडामोड असेल तर त्यावेळेस आपल्याला गव्हर्नर जनरल जर माहीत असेल तर आपल्याला त्याच्या कार्यकाळाचा आणि त्याच्यानुसार तो टाईमलाईनचा अंदाज लावून पण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देता येतात. तर हे आपलं झालं काय की वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलकात कोणी सामील करून घेतले तर तिसऱ्या अँग्लो बर्मा युद्धामध्ये करून घेतले, आणि ते कधी झाले तर लॉर्ड डफरीनच्या काळात झालेलं आहे. लॉर्ड डलहौसी वाटू शकतं, पण उत्तर काय आहे? लॉर्ड डफरीन. आपलं पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डफरीनच्या काळामध्ये वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलखात सामील करून घेतले. तर हा झाला प्रश्न क्रमांक 10 आणि त्या प्रश्नसंच संपला.